नमस्ते गाईज. चला आपल्याला आज चिकन करी करायची आहे. तर त्याच्यासाठी पहिलं आपण हे चिकन धुवून घेऊयात. असं मस्त 4-5 वेळा, जोपर्यंत लाल पाणी निघून जात नाही तोपर्यंत चिकन धुवून घ्यायचं. पहिलं अशा प्रकारे चिकन धुवून झालेलं आहे. तर आपण त्याला आता हळद 1 चमचा आणि मीठ 2 चमचे टाकून घेऊयात. 2 चमचे मीठ आणि 1 चमचा धने पावडर. एवढं असं चिकनला लावून अर्धा तास ठेवून द्यायचं भाजी करण्याच्या अगोदर. आता चिकन उकडून घ्यायचे पहिलं. त्याच्यासाठी एक हा कांदा कापून घ्यायचा बारीक. चिकन उकडून घालण्यासाठी आपल्याला एक कांदा कापून घ्यावा लागेल बारीक. कुकर तापायला ठेवलंय. त्याच्यात कांदा टाकून घेऊया आपण. आता कांदा ब्राऊन कलरवर आला की चिकन उकडायला टाकून द्यायचं. खालीवर करून घ्यायचं ह्याला. 5 मिनिटं असंच परतून परत त्याला नंतर झाकण लावून टाकायचं. थोडंसं पाणी टाकून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला. चिकन करीसाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा, 2 लसणाचे गड्डे, 1 छोटा टोमॅटो, खोबरं थोडं, अद्रक 2 इंच, कोथिंबीर आणि पुदिना एवढा. आपण आता हे कांदा, टोमॅटो, खोबरं भाजून घेऊन बारीक वाटून घेऊयात. हे चिकन उकडून घेतलेलं आहे. चला आपण आता तेल टाकूयात. करडीचं तेल वापरत आहे. आपल्या आवडीनुसार तेल, तरी जास्त पाहिजे तर जास्त तेल, तुम्ही लागत असेल तर कमी टाकायचं. तेल तापलेलं आहे. लसूण, अद्रक, टोमॅटो वाटून घेतलेली पेस्ट, कांदा, लसूण, टोमॅटो, अद्रकची पेस्ट आहे ती वाटून घेतलेली, भाजून वाटून घेतलेलं आहे. मसाला परतून घ्यायचा कमी गॅसवर. आपण काळं तिखट टाकत आहेत 2 चमचे. आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं. आता हे उकडून घेतलेलं चिकन टाकायचं. ह्याच्यावर सुहाना चिकन मसाला टाकत आहे वरून चवीसाठी. मुलांना चिकन मसाल्याची चव आवडते. टाकलेलं आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेऊयात. अशा प्रकारे मी चिकन करी तयार केलेली आहे. तुम्ही चिकन करीत का कुठले कुठले मसाले घालता कमेंट करा. आणि आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. ओके, बाय बाय.